आज अणुशक्तीनगर विधानसभा या विधानसभा क्षेत्रातील उभाटा गटाचे शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, कार्यालय प्रमुख, युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी अशा 200च्या वर कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्यासाठी उभाटा गटाकडून येणाऱ्या शिवसैनिकांची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपल्या परंपरागत विचारधारेला जेव्हापासून उद्धवजींनी तिलांजली वाहिली त्यानंतर उभाटा गटातील प्रामाणिक हिंदुत्वनिष्ठ शिवसैनिकांना आता उभाटा गटामध्ये घुसमट व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे। आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विश्वास व्यक्त करून आज अणुशक्तीनगरमधील मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांना उचित स्थान, सन्मान आणि पद भारतीय जनता पक्षामध्ये मिळेल याबद्दलची शाश्वती आम्ही त्यांना दिलेली आहे। काँग्रेसचा फसवेगिरीचा धंदा सुरू झालेला आहे। काँग्रेसचा जाहीरनाम्यातल्या लबाड्या आता लोकांसमोर स्पष्ट होऊ लागले। त्याचं कारण 450 रुपयात गॅस सिलेंडर देऊ म्हणणाऱ्या काँग्रेसने ज्या ठिकाणी ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार आहे त्या राज्यामध्ये गॅस सिलेंडरचा एकही रुपया कमी केलेला नाही। ज्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलवरचं कर माफ केलेलं नाही। ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार, कर्नाटक ते हिमाचलमध्ये आहे, तिथे गॅसवर 450 रुपयाच्या वरची सबसिडी किंवा त्याच्यावरची किंमत ही सरकार आम्ही भरू अशा पद्धतीचा कॅबिनेटचा निर्णय केलेला नाही। आणि त्यामुळे काँग्रेसचं हे त्या ठिकाणी असलेलं आमंत्रण म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे आणि ही काँग्रेसची लबाडी आहे। काँग्रेसने आता वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देखील दिलेल्या आहेत। त्या जाहिरातीमध्ये वॉशिंग मशीन दाखवलेली आहे, मित्रांनो भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई करेन, एकेकाला चुनला पार्टीमध्ये बनेन असं म्हणून भाजपला टोला लगावलेला आहे। स्वकर्तृत्व आणि स्वतःच्या कामाने मतं मागता येत नाहीत। मी हे केलंय, मी हे करू शकतो हा विश्वास ते मतदारांना दाखवू शकत नाहीत। आम्ही परंपरागत काम करून तुमची मतं मागतोय हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास नाही, त्यावेळेला नकारात्मक राजकारणाचा प्रयोग ही काँग्रेसची जाहिरात म्हणजे नकार घंटा आहे। आमचा त्यांना थेट सवाल आहे, ज्या व्यक्तींना वॉशिंग मशीनमध्ये घातल्याबद्दलचा ते उल्लेख करतात ते नेते किंवा त्या व्यक्ती तुमच्या पक्षात ज्यावेळेला होत्या त्यावेळेला सर्फसारख्या धुतलेल्या होत्या का? त्यामुळे काँग्रेसचा दुटप्पीपणा आणि दोगलापण त्यांच्या पक्षात असल्यावर सर्फसारखा, आणि त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे गेला की तो भ्रष्टाचारी झाला म्हणून वॉशिंग मशीनमध्ये टाकला, अशा पद्धतीचा हा दोगलेपणा आहे। सर, म्हाडा लोकसभेचा तिढा जो असतो अजून कायम आहे। उमेदवार जाहीर झाले तरी सुद्धा अंतर्गत जे आहे ते समोर येत नाही। कोणाचं? भाजप भारतीय जनता पक्षामध्ये कलह नाही। माडाच्या बाबतीमध्ये पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला आणि पक्ष कामाला लागलाय। आमचे परंपरागत मित्र आणि माडातील स्थानिक असलेले आमच्या मित्रपक्षांचे नेते यांचं म्हणणं आम्ही ऐकलंच पाहिजे, त्याचं म्हणणं आम्ही ऐकूच। त्यांच्या म्हणण्याला, त्यांनी दिलेल्या सूचनांना, त्यांनी अपेक्षा केलेल्या, व्यक्त केलेल्या अपेक्षांना आमचं राज्याचं आणि केंद्रीय नेतृत्व योग्य पद्धतीने निर्णय करेल। सर, दक्षिण मुंबईतील मतदारसंघातील मतांसाठी अरुण गवळींना सोडलं गेलंय असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय। जे मोहम्मद अली रोडच्या गल्ल्यांमध्ये आता फिरायला लागले, जे अरविंद सावंत आता टेमकर मुल्लाच्या एरियामध्ये फिरायला लागले, आता ज्यांना टेमकर मुल्ला माहित नाही त्यांना सांगतो जिथे दाऊदचा जन्म झाला, तर त्या ज्या पद्धतीने या गल्ल्यांमध्ये टेमकर मुल्ल्यापासून मोहम्मद अली रोडच्या गल्ल्यांमधल्या
विशिष्ट लोकांमध्ये फिरायला लागलेल्या लोकांना आता अरुण गवळी यांच्याबद्दल शंका निर्माण करण्याची सवय सुरुवात झाली आहे, एवढंच मी म्हणेन. आशीष जी, जिस तरीके से कांग्रेस का घोषणा पत्र आया है और उसमें कहा गया है कि मराठी झालं. सर नाना पटोले यांनी अकोल्याचे खासदार जे आहेत त्यांच्याबद्दल एक विधान केलेलं आहे, ते व्हेंटिलेटरवरती आहेत. निवडणुकीच्या काळात त्यांचा व्हेंटिलेटर जो आहे तो निघू शकतो असे एक वक्तव्य केलं. नाना आजपर्यंत एका पक्षाचे नेते असल्यामुळे निर्बुद्ध नसतील असा आमचा समज होता, पण असंवेदनशीलतेचा कळस गाठून नानांनी स्वतःच मी निर्बुद्ध आहे याचा परिचय दिला. यापेक्षा वेगळं मी काय सांगू. एक व्यक्ती ज्या वेळेला स्वतःच्या जीवनाची लढाई त्या ठिकाणी लढतोय त्याच्याबद्दल सुद्धा राजकारण करणं, इतक्या हीन पातळीचं राजकारण केवळ काँग्रेसला आणि नानांनाच शोभू शकतं. या पद्धतीने त्यांनी केलेल्या या कॉमेंटवर अकोल्यातली जनता रोष व्यक्त करते आणि मतदानातून तो प्रकटही करते. सर, एक राज ठाकरे हे कुठेतरी महायुतीमध्ये येण्याची चर्चा रंगली होती. समजा जर का राज ठाकरे महायुतीमध्ये आले तर उत्तर भारतीय मतांवरती काही परिणाम होईल का? समजा आणि समजून घ्या, याच्यावर मी काही उत्तर देणार नाही. ज्या वेळेला निर्णय करेल त्यावेळेला त्याचं उत्तर मी नक्की देईन. कांग्रेस का जिस तरीके से घोषणा पत्र आया है उसको आप क्या कहेंगे? 450 में हम सरेंडर देंगे, बाकी नौकरियां देंगे. कांग्रेस की ये लबाड़ी है, कांग्रेस का ये सफेद झूठ है, कांग्रेस का ये मतदाताओं से धोखा है. मैं ये इसके लिए कह रहा हूं कि कांग्रेस जिस राज्यों में उनकी सरकार है उन राज्यों में उन्होंने पेट्रोल और डीजल पर 1 रुपए का भी टैक्स माफ नहीं किया. माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जब स्वयं पेट्रोल डीजल पर वहां पर टैक्स कम किया, उस समय पर पूरे देश की राज्यों को विनती की थी आप भी जनता को राहत देने के लिए इसमें टैक्स में कई कमजोरी कमतरता करिए. कांग्रेस ने एक राज्य में भी नहीं किया. जब गैस के दामों में माननीय मोदी जी ने कम की और इसके बाद ध्यान में आया कि मतदाताएं और महिलाएं विशेष रूप से मोदी जी के इस निर्णय से संतुष्टित है, तब कांग्रेस ने की ये घोषणा. ये सफेद झूठ इसके लिए है क्योंकि कांग्रेस की जो सरकार राज्यों में है उन्होंने गैस के दाम में कहीं पर भी कमतरता नहीं की है और इसके लिए सफेद झूठ है. जनता का इनके ऊपर भरोसा नहीं. पहले अपने राज्यों में करके दिखाओ, फिर देश की बात करो. ये जनता के मन का सवाल है. नाना पटोले जिस तरीके से आज उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाविकास आघाड़ी में एनसीपी और शिवसेना दोनों अपने मन से टिकट डिक्लेयर कर दे रहे हैं, कांग्रेस को पूछ नहीं रहे हैं और इसकी जानकारी उन्होंने ऊपर तक बताई है कि हम पहली फाइट करेंगे. देखिए, उनका अंदरूनी मामला है. 3 दल, 4 दल, 5 दल, जितने भी दल है उन्होंने एक दूसरे को साथ देना चाहिए कि नहीं चाहिए वो उन्होंने तय करना है. लेकिन मैं इतना जरूर कहूंगा, कांग्रेस की हालत उद्धव जी के अहंकारी पार्टी उबाटा सेना ने और कांग्रेस की हालत शरद पवार गठ के चातुर्य से घर से बाहर निकलते समय और घर में अंदर आते समय जब पांव पोंछना पड़ता है, उस तरीके की चिंता और हालत कांग्रेस की महाराष्ट्र में इन दोनों दलों ने की है. कांग्रेस के नेता कह रहे हैं कि कांग्रेस ने न्यायपत्र आज घोषित किया है, लेकिन भिवंडी सांगली जैसी सीटों को लेकर कांग्रेस कार्यकर्ता और नेताओं को न्याय नहीं मिल रहा है. कार्यकर्ताओं को तो कांग्रेस न्याय दे नहीं पा रही, अपने मित्र पक्ष से न्याय ले नहीं पा रही, मतदाताओं से झूठ के परे बोल नहीं पा रही. तो ये न्याय पत्र नहीं, झूठ पत्र कांग्रेस का है और उसका पर्दाफाश आज से शुरू हुआ है. कांग्रेस के अध्यक्ष नाना पटोले जी है, इसके लिए हमें आज तक लग रहा था कि वो निर्बुद्ध नहीं है. आज जिस प्रकार से इतने संवेदनशील विषय पर जो व्यक्ति अपने जीवन मरण की लड़ाई लड़ रहा है उसके बारे में इतना असंवेदनशील वक्तव्य करके दिखाया, तो मैं निर्बुद्ध हूं ये नाना पटोले जी ने स्वयं जाहिर किया, ऐसा मैं मानता हूं. और इस कमेंट और इस असंवेदनशील बात के कारण अकोला की जनता में बहुत रोष है. मतों में भी ये रोष आने वाले चुनाव में वो खुद प्रकट करेंगे, ऐसा मुझे लगता है.
से कल प्रेस कॉन्फ्रेंस ली और उन्होंने जय श्री राम से शुरू किया और कहा कि कांग्रेस के भीतर जय श्री राम बोलना या हिंदुत्व पर बात करना गुनाह है। और अब क्या निरुपम आपकी तरफ आ रहे हैं क्या? और देखिए, निरुपम जी कहाँ आ रहे हैं ये मुझे नहीं पता, लेकिन निरुपम जी जय श्री राम बोल रहे उसका मैं स्वागत करूंगा। जीवन में जो न राम के काम का वो न किसी के काम का, ये मानने वाले हम लोग हैं। उद्धव जी और पवार साहब का पक्ष जान ले, जो न भगवान राम का और न वो किसी के काम का, यही मतदाताओं के मन में है। आदित्य ठाकरे ने सभा में कहा कि बीजेपी को उम्मीदवार नहीं मिले मुंबई में, सीटें घोषित। वे आदित्य जी को मेरा सवाल है कि पहले एक बार एक फटके में अपने चुनावी प्रत्याशी की यादी तो घोषित करें, उतनी तो हिम्मत दिखाए। भारतीय जनता पार्टी ने अपनी यादी घोषित की, सबसे पहले एक एक करके छुप छुप के प्रत्याशी घोषित करना पड़ रहा है। आदित्य जी, इसकी वजह क्या है? एक साथ आप प्रत्याशियों की यादी घोषित नहीं कर रहे, इसके पीछे डर क्या है? एक एक को बुलाकर अकेले में तुझे चुनाव लड़ना पड़ेगा, ये बताना पड़ रहा है। उसकी समस्या क्या है? तो सबसे डरपोक पार्टी अगर कोई है तो आदित्य जी आपकी पार्टी है। पहला चुनाव प्रत्याशी की यादी घोषित करे, फिर हमसे सवाल पूछे। सर, एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विधानसभा या बैठकांना नाराज झाल्याने सुरुवात केली आहे. दुसरीकडे उदय सामंत या जागेवर आपला दावा करत आहे. ही जागा शिवसेनेची आहे. दोघेही पक्षाचा उमेदवार, महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी कंबरदानी कसली आहे. दोघांनीही जर आपापल्या पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्या तर त्या पद्धतीचा निर्देश भारतीय जनता पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना अध्यक्षांच्या मार्फत दिला आहे आणि त्यामुळे ते पक्ष आणि महायुतीचंच काम करत आहे. आशीष जी, 6 ऐसी सीटें हैं, 5-6 जो जिसमें अभी तक उम्मीदवार नहीं सामने आए। मुंबई की 2-3 सीटें, सब उम्मीदवार रणनीति से योग्य समय पर जाहिर करके उसका श्रेय उम्मीदवार और पार्टी को मिलेगा. सर, महायुतीचे मेळावे आजपासून सुरू होतात अशी माहिती सरकारने नावाचे. परवा प्रदेशाची बैठक झाली. मान्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना महायुतीचे मेळावे घ्या, हे बैठकीमध्ये मान्य देवेंद्र फडणवीसजी, मान्य एकनाथ शिंदेजी, मान्य अजितदादा पवार यांच्याबरोबर बसल्याच्या बैठकीनंतर सांगितले. आणि त्यामुळे राज्यभरामध्ये प्रत्येक विधानसभा महायुतीचे एकत्रित मेळावे आता सुरू होत आहेत आणि महायुतीच्या मेळाव्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना आणि महायुतीच्या मेळाव्यातून निघणाऱ्या ऊर्जेला आता महाविकास आघाडी मेळाव्या आधीच घाबरायला लागले, अशा पद्धतीचं चित्र आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.